हाय युट्यूब फॅमिली, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे चांगले असणार. सो फ्रेंड, आम्ही आलो आहोत रामेश्वरमला, म्हणजे तामिळनाडूला आलो. सो बघा, खूप छान व्ह्यू आहे इथं. बघा, हा समुद्र आहे. इतकी मान्यता अशी आहे की इथं प्रभू रामचंद्रांनी ना आंघोळ करून, स्नान करून इथं पिंड बनवली होती. मी तुम्हाला दाखवते. बघा, इथं लोक पिंड बनवतात. हा, अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते. सर्व आंघोळ करून इथं पिंड बनवता. हे बघा, बघू शकता तुम्ही. सर्व आंघोळ करता. या पंचकुंड पण बोलता याला. बघू शकता तुम्ही. खूप गर्दी आहे. खूप छान वातावरण आहे. आम्ही पण काल पहिले आल्या इथं आंघोळ केली पंचकुंडाला. इथं आंघोळ करावंच लागते. इथं आंघोळ केल्यानंतर आम्ही मध्ये गेलो. मेन गेटच्या पुढे 22 कुंड आहे, 22 विहिरी आहे. आता 22 विहिरींमध्ये 22 कुंडांमध्ये आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर शंकराचं दर्शन घ्यायला आतमध्ये जायचं, अशी मान्यता आहे. इथं आंघोळ केल्यावर जे आपले बारीक सारीक आजार, जे आपले म्हणजे काही काही काम होत नाही आपले, म्हणजे शांती भेटते, खूप शांती भेटते, अशी मान्यता आहे. आणि आम्ही ते केलंय. खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं. आणि ढग आहे, बघू शकता. हिवाळ्यातले दिवस आहे, पण रिमझिम पाऊस आहे. आता ऊन पडलंय. मिस्टर फिरताय इकडं. काय बोलताय, तुम्हाला कसं वाटतं? कसं वाटतं? एकदम छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आमची सगळी पूजा झाली, मस्त 22 कुंडांमध्ये स्नान केलं, अग्निकुंडामध्ये स्नान केलं. पहिले आम्ही इथं स्नान केलं, नंतर मग तिकडे केलं. पहिले अग्निकुंडामध्ये स्नान केलं, नंतर तिथे 22 कुंडामध्ये स्नान केलं, नंतर दर्शन घेतलं. नंतर इथं खूप एन्जॉय केला आम्ही. एवढं एन्जॉय केलं, एवढ्या उड्या मारल्या ना की आता जरा आवाज निघत नाही, एवढी सर्दी झाली. पण छान वाटलं. आता एक अन्न आहे, अन्न खूप छान भजी बनवतात. आम्ही 7 स्टार हॉटेलमध्ये थांबलोय, बट ना तिथलं महाराष्ट्रीयन जेवण खूप छान पैकी असतं. पण अन्नाची मिरची वडे एवढे छान असतात ना, तर मी तुम्हाला घेऊन चालते. ते मिरची वडे पण दाखवते. खूप छान मिरची वडे असतात. पण आम्ही गेल्यावर ना ते वडक्कम करत होते. आम्हाला कळलं आमचा मुंबईचा वडापाव हाय इथं कुठतरी. आम्ही कधीपासून आलो इथं, आता आजचा 7वा-8वा दिवस आहे आमचा. वडापावला आम्ही खूप मिस करतोय. गंमत अशी की तो अण्णा वडकम करत होता आणि हिला वाटतं वडापाव भेटतोय का काय. मी तिला सांगितलं की तसं नाही, हे लोकांना वडकम म्हणजे सुस्वागतम, स्वागतम. तर वडकमला वडापाव. मी यांना काय बोलली की वडक्कम बोलताय. मला काय वाटलं तिथं वडापाव आहे. वडापाव साधं दुकान आहे, पण मिरची वडे खूप छान आहे. पण आम्ही वडापावच्या याच्या निघत होतो, कारण ते अण्णा वडक्कम करत होते. मला वाटलं वडापाव. सो छान आहे. तर चला आपण तिथं पण जाऊया.